घरच्या साहित्यात होणाऱ्या कापसापेक्षाही मऊसूत अशा मार्बल केकची रेसिपी आज आपण पाहणार आहोत। हा केक बनवण्यासाठी अंड, मिल्क पावडर, कंडेन्स मिल्क असं काहीही लागत नाही। अगदी घरच्या मोजक्या साहित्यात हा केक तयार होतो। तर फार वेळ न वाया घालवता लगेच आपण रेसिपीकडे वळूया। मार्बल केक बनवण्यासाठी इथे मी 1 वाटी दही घेतलेलं आहे। खूप जास्त आंबट घ्यायचं नाही। पाऊण वाटी रिफाइंड ऑइल यामध्ये घालायचं। सगळं जिन्नस आपल्याला एकाच वाटीने मोजून घ्यायचं आहे। अर्धी वाटी दूध घालायचं। हे सगळं साहित्य मी रूम टेम्परेचरचंच घेतलेलं आहे। यामध्ये घालूया 1 वाटी पिठी साखर। आता हे सगळं साहित्य आपण ब्लेंडरच्या सहाय्याने व्यवस्थित ब्लेंड करून घेऊया। तुम्हाला जर हवा तर तुम्ही हे सगळं साहित्य मिक्सरवर देखील फिरवून घेऊ शकता किंवा विस्करच्या सहाय्याने देखील हे सगळं साहित्य तुम्ही ब्लेंड करून घेऊ शकता। चला आता इथे हे सगळं व्यवस्थित ब्लेंड झालेलं आहे, मस्त एकजीव झालेलं आहे। आता यामध्ये आपल्याला घालायचं आहे 2 वाटी मैदा। तर ज्या वाटीने आपण सगळं साहित्य मोजून घेतलं आहे ना, त्याच वाटीने मी मैदा देखील मोजून घेतला आहे। 1 टीस्पून बेकिंग पावडर आणि पाव टीस्पून एवढा खाण्याचा सोडा आपल्याला यामध्ये ॲड करायचा आहे। 1 टीस्पून एवढंच आपल्याला इथे व्हॅनिला इसेन्स देखील घ्यायचं आहे। हे देखील आपण या मिश्रणामध्ये घालून घेऊया। आता पुन्हा आपण हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊया। कट अँड फोल्ड मेथडने देखील हे तुम्ही सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊ शकता। तर साधारण अशी एकदम स्मूथ कन्सिस्टन्सी आली पाहिजे। बऱ्याच जणांना इथे शंका येईल की यामध्ये आपण दह्याचा वापर केला आहे, तर केकला देखील दह्याची टेस्ट येईल का किंवा आंबटपणा येईल का? तर अजिबात दह्याची टेस्ट येत नाही किंवा आंबटपणा देखील येत नाही। तर 1 चमचा इथे मी कोको पावडर घेतलेली आहे आणि त्यामध्ये अगदी थोडंसं हे बॅटर मिक्स करून घेते। यामध्ये ना अगदी चमचाभर दूध घालायचं आणि हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। तर चला आपलं चॉकलेट फ्लेवरचं देखील इथे मिश्रण तयार झालेलं आहे। केकला मी तेलाने ग्रीस करून घेतलेलं आहे आणि हे जे आपलं मिश्रण आहे त्यातलं अर्धं मिश्रण मी केक टीनमध्ये घालून घेतलेलं आहे। ते सगळं व्यवस्थित एकसारखं स्प्रेड करून घ्यायचं। यावर थोड्या थोड्या अंतरावर चॉकलेटचं हे जे मिश्रण बनवून घेतले ना ते घालून घ्यायचं। राहिलेलं केकचं सगळं बॅटर आता आपण यावर घालून घेऊया। ही सगळी आपली तयारी होईपर्यंत ना एक 10 मिनिटासाठी मी गॅसवर ॲल्युमिनियमचं एक भांडं प्रीहीट करायला ठेवलेलं आहे। तुमच्याकडे कढई असेल ना तर कढई देखील तुम्ही प्रीहीट करायला ठेवू शकता। राहिलेलं हे जे चॉकलेट फ्लेवरचं आपलं मिश्रण आहे ना केकचं, ते देखील आपण घालून घेऊया। सगळं मिश्रण आपण यावर घालून घेतलेलं आहे। आता सुरीच्या साहाय्याने असं थोडीशी आपल्याला याला डिझाईन करायची आहे, म्हणजे हा केक जेव्हा बेक होईल ना तेव्हा याला मस्तपैकी मार्बलची डिझाईन दिसेल। आणि हा केक ना खूप सुंदर दिसतो। मध्येच चॉकलेटी रंग, मध्येच पांढरा रंग, तर ह्याचं कॉम्बिनेशन पण खूप छान आहे। शिवाय ह्याचं जे फ्लेवर आहे त्याचं देखील कॉम्बिनेशन खूप छान आहे। चोको व्हॅनिला फ्लेवरचा आपला केक तयार होतो। ॲल्युमिनियमचं भांडं मी प्रीहीट करायला ठेवलं होतं, त्यामध्ये रिंग ठेवून घेते आणि हा जो केक टीन आहे तो आपण यामध्ये ठेवून घेऊया। केक टीन इथे मी अजिबात टॅप न करताच घेतलेला आहे, त्यामुळे ह्याला जाळी खूप छान येते। बरेच जण काय करतात, केक टीन हा टॅप करतात, त्यामुळे त्यातली जी एक्सेस एअर आहे ती निघून जाते आणि मग जाळी व्यवस्थित पडत नाही। झाकण ठेवून त्यावर हेवी काहीतरी बेस ठेवायचा आणि सुरुवातीचे 4 मिनिट गॅसची फ्लेम मोठी ठेवायची। त्यानंतर स्लो फ्लेमवर आपल्याला हा 50 मिनिटांपर्यंत बेक करून घ्यायचा आहे। मध्ये आधे मी अजिबात झाकण उघडून पाहिलं नव्हतं। बरोबर 50 मिनिटांनंतर पाहिलं, म्हणजे सुरुवातीपासून शेवटपर्यंत साधारण 55 मिनिटांमध्ये हा केक आपला तयार झालेला आहे। केक थोडा वेळ थंड करून घेतला आणि पहा काय सुंदर आपला केक तयार झालेला आहे। ह्याचा कलरच सांगतोय की अगदी परफेक्ट असा आपला हा केक बेक झालेला आहे। टूथपिकने देखील हा केक चेक करायची गरज पडली नाही, असा परफेक्ट आपला हा केक इथे तयार झालेला आहे। केक बऱ्याच वेळा काय होतं ना मधून बसतो, तर तसं होऊ नये त्यासाठीच्या टिप्स। सगळं साहित्य जे दिलेलं आहे ते व्यवस्थित मोजून घ्यायचं। केकचं बॅटर जर जास्त पातळ झालं तर तो मध्ये बसतो। ज्या भांड्यात किंवा कुकरमध्ये आपल्याला केक बेक करायचा आहे ना ते व्यवस्थित प्रीहीट करून घ्यायचं। जर कुकर व्यवस्थित तापलेला नसेल ना आणि अशा कमी तापलेल्या कुकरमध्ये तुम्ही जर केक बेक करायला ठेवला तर मात्र केक हा व्यवस्थित बेक होत नाही, मध्ये कच्चा राहू शकतो। त्यामुळे टेम्परेचर मेंटेन करणं खूप जास्त महत्त्वाचं आहे। बेकिंग प्रोसेस चालू असताना मध्ये मध्ये अजिबात सारखं झाकण उघडून पाहायचं नाही, त्याने देखील केकला जाळी व्यवस्थित पडत नाही। रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा।